चटणी करणार होती ती तर केलीच नाही तू. जाऊ दे पुष्पे, तू बी जेवायला बशी घे ना. बसले असते हो. ते मनोज आणि वल्लरी यांना पोचले ना अजून. भाऊजी, मनोज भाऊजी आला तुम्ही. वल्लरी, वल्लरी कुठे आहे? खाली बोलते का कुणाशी? म्हणजे कुठे आहे वल्लरी? म्हण्या, अरे पुष्पा काय विचार राहिली तुले? अरे तुम्ही दोघं सोबत गेलते ना बाहेर, मग एवढ्या रात्रीचा वल्लरीला कुठे सोडी आलाय तू? म्हण्या काय झालं बेटा, पुढे वल्लरी. भाऊजी, मला खरंच काळजी वाटून राहिली. आता कुठे आहे वल्लरी? का वहिनी, तुम्हाला का काळजी वाटते? तुमचा हा चांगुलपणा बघायला वल्लरी पण नाहीये इथे. म्हणून ही काळजी वाटण्याची नाटकं आहे ना, बंद करा आता. म्हण्या, मया आओ मया ऐका मया आओ. तोंड सांभाळून बोला म्हण्या. वहिनी येते तुझी, तुले तुझ्या बायकोला मुठीत ठेवता आलं नाही म्हणून माझ्या बायकोवर राग काढी राहिला का तू? हे बघ दादा, गप्प बसा तुम्ही दोघं पण. सतत एकमेकांच्या अंगावर धावून जाणं गरजेचं आहे का? आई मग तू या मन्याला सांग, पुष्पा या घरासाठी दिवस रात्र राबते. तिला कोणी एक शब्द पण बोललेलं मी सहन करणार नाही. मया गप्प बस. म्हणे तो माझा गुणाचा ग नवरा. आज ना खऱ्या नवऱ्यासारखं वागलाय तुम्ही. तुमची तर ना मीठ मोरीने दृष्ट करायची वाटते. खरंच बाई. पण आता यापुढे ना असंच वागायचं, कळलं? बाई 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 बाई, बरं झालं बाई मला नुसतं. वल्लरी, वल्लरी आलीस तू? ये ये ये. अगं मनोज भाऊजी केव्हाचेच आलेत. एवढा अंधार झालाय. मग विचारलं मी त्यांना कुठे राहिली म्हणून वल्लरी, तर काहीच नाही बोलले मला. वल्लरी, जेवलास का ग तुम्ही? अगं बोल ना काहीतरी. वल्लरी, वल्लरी, वल्लरी ऐक तर. हे बघा, मला असं वाटतं आता आपण बोलायला हवं या विषयावर. कॅफेमध्ये सुद्धा आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. नेमकं काय झालंय? कॅफेमध्ये झालेल्या बोलण्यावरनं मला इतकं तर नक्कीच समजलंय की तुम्हाला मला मनापासून डिवोर्स नाही द्यायचा आहे. मग काय झालंय नेमकं? कोणाच्या सांगण्यावर न करताय? कोणाचा फोन आला होता तुम्हाला तेव्हा? एक मिनिट प्लीज थांबा. काय चाललंय तुमचं? का असं वागताय तुम्ही? बघा, या विषयी आता आपण बोलायला हवं. कोणाचा फोन आला होता? नेमकं काय घडलंय? का वागताय तुम्ही असं? ठीक आहे, नाही बोलायचंय का तुम्हाला? नका बोलू. याचं उत्तर हवं ना तुम्हाला? देते, चला. सासूबाई, वहिनी, महेंद्र दादा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. गेल्या काही दिवसांपासून आमच्यामध्ये या डिवोर्स नोटीसवरून वाद सुरू आहेत. आमच्यामध्ये डिवोर्स नोटीसवरून वाद होतील असं मला वाटलं नव्हतं.
आता ह्यांनी मला डिवोर्स नोटीस दिली आहे ना, मग त्याचं उत्तर तर द्यायला हवं ना मी. माझा निर्णय झालाय. पल्लवी, ऐक, बघ, घाई नको करू. वेळ घे आणि मग निर्णय घे बाई. वल्लरी, काय करी राहिली तू हे? आता या डिवोर्स नोटीसची जी अवस्था झाली आहे ना, ही अवस्था मी आपल्या नात्याची कधीच होऊ देणार नाहीये. याच जन्मात कर, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुम्हाला डिवोर्स देणार नाहीये. साथ निभावते का नवऱ्याविरुद्ध केस करून त्याला जेलमध्ये पाठवते काय माहिती? सासूबाई, त्याची काळजी तुम्ही नका करू, कारण मला माहिती आहे, माझी खात्री आहे, या केस नंतर आमचं नातं अजूनच घट्ट होणार आहे. पल्लवी, चुकतेस तू. मनोज भाऊजी जेलमध्ये गेल्यानंतर तुमच्यात आपोआपच दुरावा वाढेल ना. तुम्हालाही असंच वाटतंय? आपल्यामध्ये दुरावा येईल असं तुम्हालाही वाटतंय का? माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होईल असं वाटतंय? तर ऐका, नाही. माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. तुम्हाला जर का शिक्षा झाली ना, तर त्यानंतर तुम्ही परत आल्यावर तेव्हा आपण आपला संसार नव्याने सुरू करायचा आहे. ही डिवोर्स नोटीस काय? जगातली कुठलीच ताकद मला तुमच्यापासून लांब नाही करू शकत. वल्लरी, लांब कोणाला जायचंय, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की माझा नाईलाज झालाय. तुला होणारा त्रास कळतोय का मला? मला माफ कर वल्लू, माफ कर. हा बोल हर्षित. हर्षित काय रे तू? काय आज? अरे आज येणार आहेत मी. मी कसं करू सगळं? बरं बरं, ओके ओके, वेट. म्हणजे त्यांना त्यांच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत हे सगळं जाणून घ्यायचं आणि त्यांना बेसिक प्रेझेंटेशन दाखवायचं आहे ना. हा ठीक आहे, ते करते मी.
हो ते करते. हा बेसिक. ओके हा जमेल, तेवढं जमेल. हो ठीक आहे. थँक्यू. चल मी आता कामाला लागते. टेक केअर. बाय. इव्हेंट मॅनेजमेंट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अरे वा. स्वामी. हॅलो वल्लरी. ओ गॉड यू डिड इट गर्ल, यू डिड इट. हो ना. थांबा मी आत्ता लगेच प्रेरणा ताईंना ऍड करते. हा. वल्लरी अगं सकाळी सकाळी सुखद धक्काच दिलास तू. खरंच वल्लरी. यु नो व्हॉट, आम्हाला ना माहित होतं तू तुझं नातं असं तुटू नाही देणार. हो ना त्याच्यातही. म्हणूनच हा निर्णय घेताना माझ्या डोक्यात दुसरा कुठलाच विचार नाही आला. मी माझ्या नात्याला असं ग्रहण लागू देणार नाहीये. खरे वल्लरी, नात्यांच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत तू किती हळवी आणि समजूतदार आहेस हे माहित होतं आम्हाला. त्यामुळे तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची खात्री होतीच आम्हाला. फायनली